सटाण्याच्या सभेमध्ये आम्हाला अस्मिताचे पालक भेटले, जिचं आत्महत्या इथल्या नाशिक शहरातल्या कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये झालेली आढळली. त्याच्याविषयी पालकांच्या व्यथा आणि अन्य तिथं काही बाकीच्या गोष्टी कानावर आलेल्या, त्या सर्व आम्ही त्यांच्या कानावर घालायला आणि त्या अस्मिताच्या बाबतीतला जे काही चौकशी आहे ते ताबडतोब करावी अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली. साहेब, प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवरती आरोप केला झालाय असं त्यांनी आरोप केला. कसं काय स्पष्ट झालं? त्यांनी आरोप केला असं आहे की त्यांनी आरोप केला म्हणजे तसं होतं असं थोडी आहे. आणि जरांगे स्वतंत्रपणाने त्यांचं आंदोलन करत आहेत आणि त्यांच्या मागण्या सरकारकडे मागत आहेत. सरकार त्या बाबतीत लवकर निर्णय घेत नाही आणि त्यामुळं जरांगेंचं आंदोलन असो किंवा दुसऱ्या बाजूने ओबीसी समाजातले लोकांची आंदोलनं असोत आणि त्याकडं सरकारनं अक्षम्य दुर्लक्ष केलं, त्यामुळं लोकांच्यात महाराष्ट्रात असंतोष आहे. आता हे कोण कोणाच्या जवळ आहे अशी निष्कर्ष काढून लोकांचा गैरसमज करणं हे चुकीचं आहे. ते त्यांच्या जीवावर त्यांच्या ताकदीवर आंदोलन करत आहेत. अमित शहा उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत, काय सांगाल? डोंगरच्या चर्चेवर त्यांची उद्या नाशिकमध्ये बैठक. नाही, मला महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची जबाबदारी ज्या नेतृत्वावर आहे त्या देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्यावरचा दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींचा विश्वास कमी असल्यामुळं प्रत्येक रिजन वाईज असे बैठका घेऊन त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न दिल्लीतले श्रेष्ठी करायला लागत आहेत. हा देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांना एक सिग्नल आहे असं मला वाटतं. याचा काय परिणाम जाणवेल का या सगळ्या बैठकीच्या निवडणुकीमध्ये? नाही, बैठक काय त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे, त्याचा परिणाम काय? फक्त ते आढावा घेतील, किती जागा पडणार आहेत याचा अंदाज घेतील. भाजप नेते हर्षवर्धन पाटील जे आहेत ते या पितृ पंधरवड्यानंतर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सभेमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली की आपण तुतारी घ्यावी म्हणून. आमचा काही त्यांचा संपर्क झालेला नाही आणि असं काही मुहूर्त कुणी काढला आहे याची मला माहिती नाही आहे. त्यामुळे पितृ पंधरवड्याच्या आधी बरेच जण यायला लागलेत पक्षात, त्यामुळं आमचा त्यांचा काही संपर्क झाला नाही. ते येण्याची मला काही शक्यता वाटत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.